मित्रांनो, जर आईची साथ तुमच्यासाठी अनमोल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. राहुल, जरा इकडे बघ ना, माझ्या पाठीवरची ब्लाउजची नाडी सुटली आहे, मला बांधता येत नाहीये. त्या मागे वळून म्हणाल्या. त्यांचा तो आवाज आणि ती मागणी ऐकून माझ्या छातीची धडधड वाढली. मी बेडवरून उठलो आणि त्यांच्या मागे उभा राहिलो. माझे थरथरणारे हात त्यांच्या पाठीला स्पर्श करत होते. माझ्या हाताचा तो स्पर्श जाणवताच वहिनीने एक हलकासा श्वास सोडला आणि त्यांचे डोळे मिटले गेले. मी हळूवारपणे नाडी बांधली, पण तोपर्यंत आमच्या दोघांमध्ये अंतर खूप कमी झालं होतं. आणि मग माझं नाव राहुल, वय 23 दिसायला, उचापरा व्यायाम करून कमावलेला बांधा आणि नुकतीच कुठे कॉलेज संपून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याला सुरुवात केलेली घरात मी माझे आई वडील आणि माझा आनंद नावाप्रमाणे स्वभावाने अत्यंत साधा, निष्पाप आणि भोळा, जगाच्या हुशारी, चालाक्या आणि व्यवहारज्ञान या गोष्टी त्याला कधीच समजल्याच नाहीत. तो आपल्या धुंदीत जगणारा एक सरळ माणूस होता. पण नशिबाचा खेळ बघा, अशा साध्या बळ्या आनंदाच्या आयुष्यात सायली आली. माझी वहिनी. ज्या दिवशी सायली वहिनी पहिल्यांदा लग्न होऊन आमच्या घरात आल्या त्या दिवशी संपूर्ण गल्ली बघतच राहिली. वहिनीत सौंदर्य असं होतं की कोणाचीही नजर त्यांच्यावरून हटू नये. गोरापान रंग, टपोरे आणि थोडे बोलके डोळे, लोणचोच काळभोर केस आणि त्यांची चालण्याची ढव अत्यंत नाजकदार होती. त्या जेव्हा पैठणी साडी नेसून नाकात नथ घालून घरात वावरत असत, तेव्हा जणू घरात एखादी अप्सरा आल्यासारखं वाटायचं. त्या केवळ दिसायला सुंदर नव्हत्या, तर सुशिक्षित आणि अत्यंत समजदार होत्या. सुरुवातीला मला खूप आश्चर्य वाटायचं की एवढी देखणी, मॉडर्न आणि हुशार मुलगी माझ्या एवढ्या साध्या भावासोबत कशी संसार करणार. आनंद रात्री लवकर झोपायचा. त्याला संसारातल्या गोष्टी किंवा स्त्रीच्या मनातील नाजूक भावना समजून घेण्याची फारशी समज नव्हती. तो दिवसा कामानिमित्त बाहेर तयार असायचा आणि घरी आला की जेवण शांतपणे झोपी जायचा. पण वहिनी तरुण होत्या. आपल्या जोडीदाराबद्दल काही सुप्त इच्छा, स्वप्न आणि प्रेमाच्या भावना होत्या. हळूहळू वहिनींना घरातल्या जबाबदाऱ्या समजू लागल्या. त्याहून जास्त त्यांना आनंदाचा स्वभाव समजला. त्यांनी कधीच दादाचा अपमान केला नाही. उलट त्या लहान मुलासारखी त्याची काळजी घ्यायच्या. पण घरात वावरताना त्यांची नजर अनेकदा माझ्यावर येऊन स्थिरत असाय, हे माझ्या लक्षात येऊ लागलं होतं. मी रोज संध्याकाळी जिममधून आल्यावर जेव्हा अंगणात बसायचो, तेव्हा वहिनी खिडकीतून माझ्याकडे कौतुकाने बघत असत. त्यांच्या नजरेत एक वेगळंच आकर्षण असायचं. तरुण वयामुळे माझे मन त्यांच्या त्या सुंदर रूपाकडे ओढल जाणे स्वाभाविक होतं, कारण जेव्हा त्या माझ्या शेजारून जात तेव्हा त्यांच्या साडीचा पदर मला स्पर्श करून जायचा, ज्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच धडधड व्हायची. एक दिवस दुपारी आई वडील एका नातेवाईकांकडे गेले होते आणि दादा नेहमीप्रमाणे दुकानावर गेला होता. घरात फक्त मी आणि वहिनी दोघेच होतो. मी माझ्या खोलीत बेडवर पडून फोन बघत होतो. अचानक वहिनी माझ्या खोलीत आल्या. त्यांनी हलक्या निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती, ज्यामध्ये त्यांचं सौंदर्य आणखीनच खोलून दिसत होतं. राहुल, जरा इकडे बघ ना, माझ्या पाठी ब्लाउजची नाडी सुटली, मला बांधता येत नाहीये. त्या मागे वळून म्हणाल्या. त्यांचा तो आवाज आणि ती मागणी ऐकून माझ्या छातीची धडधड वाढली. मी बेडवरून उठलो. माझे थरथरणारे हात त्यांच्या पाठीला स्पर्श करत होते. माझ्या हातातच स्पर्श जाणवताच वहिनीने एक हलकासा श्वास सोडला आणि हळुवारपणे नाडी बांधली. पण तोपर्यंत आमच्या दोघांमधील अंतर खूप कमी झालं होतं. त्या मागे वळाल्या आणि थेट माझ्या डोळ्यात बघू लागल्या. त्यांच्या डोळ्यात केवळ कौतुक नव्हतं, तरी एका तरुण मनाचा एकटेपणा आणि माझ्याकडून आलेल्या जवळकीच्या तीव्र अपेक्षा स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघेही शांत होतो, पण आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. त्या दुपारी खोलीत निर्माण झालेली ती शांतता खूप काही सांगून जात होती. माझ्या हाताचा स्पर्श आणि वहिनींच्या नजरेतील ती सुप्तापेक्षा
आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. वहिनींनी हळूच आपले बोलके डोळे बंद पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक संकोच होता, पण सोबतच एक वेगळाच पोर होता. थँक्यू राहुल. त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांचा तो मदाळ आवाज थेट माझ्या मनाला भेटला. त्यांनी आपली साडी व्यवस्थित सावरली, पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती आली आणि वाढलेले श्वास परत काही सांगून जात होते. त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या, पण माझ्या खोलीत त्यांच्या शरीराचा तो हलकासा मोगऱ्याचा श्वास तसाच रेंगाळत राहिला. मी तसाच बेडवर पडून राहिलो. डोक्यात विचारांचा पार गोंगा झाला होता. सध्या आणि निष्पाप आनंदी दादा साध्या आणि निष्पाप आनंद दादाची बायको असूनही सायली वहिनीच्या मनात माझ्याबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण होत होतं. त्या रात्री दादा नेहमीप्रमाणे जेवण करून लवकर झोपी गेला. घरात सगळे झोपले होते, पण मला मात्र काही झोप लागत नव्हती. शेवटी मी रात्री 11:30च्या सुमारास हॉलमध्ये आलो. लॅपटॉप चालू केला आणि ओपीच्या कामात मन रमवण्याचा प्रयत्न करू लागलो. अचानक स्वयंपाकघरातून काचेचा पेला हलल्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर सायली वहिनी पाणी पिण्यासाठी तिथे आल्या होत्या. त्यांनी रात्री घालण्याच्या सुती कुर्ता घातला होता. मोकळे सोडलेले लांबचडक केस त्यांच्या खांद्यावर रेंगाळत होतेस. हॉलमध्ये लॅपटॉपच्या प्रकाशात मला जागा पाहून त्या थोड्या थांबल्या आणि हळू माझ्या दिशेने आल्या. राहुल, अजून झोपला नाहीस? खूप काम करतोयस रे तू आजकाल. त्या माझ्या शेजारी सोफ्यावर बसत म्हणाल्या. त्या सोफ्यावर येऊन बसतात त्यांच्या शरीराची मला जाणू लागली. हो वहिनी, थोडं हिशोबानेच काम बाकी होतं म्हणून म्हटलं संपून घ्यावं. तुम्ही का जागे आहात? मी विचारलं. त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि छताकडे पाहत म्हणाल्या, झोपच येत नव्हती रे. घरात सगळं कसं शांत शांत असतं. त्यांच्या आवाजात एक अनामिक एकटेपणा होता. त्या पुढे म्हणाल्या, आनंद तर 9 वाजता झोपतात. त्यांना व्यवसायातलं काही समजत नाही की घरातल्या गोष्टी. कधी कधी वाटतं मनातलं सगळं कोणाशी तरी बोलाव, पण असं म्हणून कोणीच अर्धवट वाक्य सोडलं आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक भावपूर्ण अर्थता होती. एक स्त्री म्हणून त्यांना ज्या प्रेमाची, कौतुकाची आणि संवादाची अपेक्षा होती ती दादाकडून मिळत नव्हती आणि तो रिकामा गोडवा त्या माझ्यामध्ये शोधत होत्या. वहिनी, दादा स्वभावाने खूप सरळ आहे, पण त्याच तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. माझा शब्द ऐकताच त्यांनी आपला मऊ गोर हात हळूच माझ्या हातावर ठेवला. त्यांच्या हाताचा तो रेशमी स्पर्श होताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मला माहीत आहे राहुल, ते खूप चांगले आहेत, पण मनाला फक्त चांगुलपणा नको असतो रे. कधीतरी हक्काने जवळ घेणार, आपल्या सौंदर्याच कौतुक करणारं आणि सुखादुखात सोबत देणारं कोणीतरी हवं असतं. त्या माझ्या आणखी जवळ सरकल्या, इतक्या जवळ की मला त्यांच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. त्यांचे ते बोलके डोळे आणि त्या रात्रीच्या एकांतात वाढलेली जवळी माझं तरुण मन पूर्णपणे वाहवत चाललं होतं. त्यांच्या रूपाच ते अथंग सौंदर्य मला स्वतःकडे खेचत होतं. त्यांनी आपला दुसरा हात हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि अत्यंत भावनिक नजरेने माझ्याकडे पाहत राहिल्या. त्या क्षणी एका दीर आणि वहिनीच्या नात्यापलीकडे जाऊन 2 तरुण मनांमध्ये तीव्र आकर्षणाची एक सुंदर पण तितकीच गुंतागुंतीची लाट उसळली होती. त्या शांतात्री हॉलमधला तो एकांत आणि सोप्यावर आमच्या दोघांमध्ये वाढलेली जवळी वेळ जणू तिथेच थांबली होती. वहिनींचा मऊ हात माझ्या खांद्यावर होता आणि त्यांच्या नजरेतील ती भावनिक आर्तता माझ्या मनाचा ताबा घेत होती. तरुणातील भावना आणि समोर उभा असलेल वहिनीच ते अप्रतिमचा ताबा गम म्हणण्यासारखं वाटत होतं. त्या माझ्या आणखी जवळ आल्या. त्यांचा श्वास मेरे चेहरे पर रेंगळत होता. राहुल, कधी कधी मनाला खूप एकट वाटत रे. या घरात इतके सगळे असूनही मला समजून घेणारं कोणीही हवं असं सारखं वाटत राहतं. त्या अत्यंत कातर आवाज तर म्हणाल्या. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनातल्या भावनांना जणू उधाण आलं. मीही स्वतःला रोखू शकलो नाही. मी हळूच माझा हात त्यांच्या पाठीवर ठेवला. सुद्धी खुर्तीमधून
त्यांच्या पाठीची ती ऊब माझ्या हाताला जाणवली आणि माझ्या अंगावर एक वेगळाच शहारा आला. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलो. त्या लॅपटॉपच्या मंद प्रकाशात दोन मनांमधील आकर्षणाची ती सीमा ओलांडली जात होती. त्यांच्या डोळ्यातील ती ओढ मला सांगत होती की त्यांना या क्षणाची किती तीव्रतेने प्रतीक्षा होती. आम्ही दोघेही काही वेळ तसेच शांतपणे एकमेकांच्या शेजारी बसून राहिलो. फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज त्या खोलीत घुमत होता. या घटनेनंतर पुढचे काही दिवस आमच्यासाठी खूप वेगळे गेले. घरात सगळ्यांसमोर वातावरणात आमची नजरांझर झाली. एक सुप्त थरार जाणवायचा. वहिनी आता माझ्यासाठी खूपच विशेष गोष्टी करू लागल्या होत्या. सकाळी माझ्या आवडीचा नाश्ता बनवणे, दुपारच्या जेवणात माझ्या आवडीची भाजी करणे, हे सर्व त्या हक्काने करत होत्या. एक दिवस दुपारच्या वेळी मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून फोन पाहत होतो. घरात आई शेजाऱ्याकडे गेली होती आणि दादा नेहमीप्रमाणे बाहेर होता. वहिनी सोप्या घरातून बाहेर आल्या. त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यांचे ओले केस पाठीवर सुटलेले होते. त्या थेट माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यांच्या हातात एक सुई धागा होता. राहुल, तुझ्या या शर्टाच बटन निघलंय रे, कधीपासून बघते. काळ तू शर्ट मी शिवून देते, त्या हक्काने म्हणाल्या. असू द्या वहिनी, मी नंतर टेलरकडून घेईन, मी थोडा संकोचाने म्हणालो. का? मी घरात असताना टेलरकडे कशाला जायचं? कार्ड बघून त्यांनी माझ्याकडे एका वेगळ्याच रोमॅन्टिक नजरेने पाहत हुकूम सोडला. मी शर्टची बटन काढली आणि तो शर्ट बाजूला ठेवला. आता मी फक्त बनियनवर त्यांच्या समोर बसलो होतो. माझ्या कमावलेल्या शरीराकडे वहिनीची नजर खेळत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली. त्या शर्ट शिवण्यासाठी माझ्या आणखी जवळ आल्या. सुई धागा चालवताना त्यांचे हात मुद्दाम माझ्या छातीला आणि हाताला स्पर्श करत होते. त्यांचा तो रेशमी स्पर्श माझ्या काळजातील धडधड वाढवत होता. राहुल, खूप छान होता शरीर, कमवलंस रे तू आनंदला, तर स्वतःच्या तब्येतीची कधीच काळजी नसते. त्या शर्ट शिवाय जीवत हळूच कुजबुजल्या. त्यांचा चेहरा माझ्या अगदी जवळ होता. त्यांच्या बोलण्यातून एक आणि वर्षातून मला पुन्हा एकदा त्यांच प्रेमाची, त्या जवळकीची तीव्र अपेक्षा जाणू लागली. चर्चून झाल्यानंतर त्यांनी तो बाजूला ठेवला, पण त्या तिथून उठल्या नाहीत. त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या मजबूत खांद्यावर ठेवले. त्या क्षणी मला जाणवलं की हा गुंगा आता खूप वाढत चालला आहे. एका बाजूला वहिनीबद्दलच माझं ते रोमॅन्टिक आकर्षण होतं, तर दुसऱ्या बाजूला माझ्या त्या साध्या निष्पाप मोठ्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, जो माझ्यावर जेव्हापाड विश्वास ठेवायचा. मनाच्या या युद्धात भावना आणि कर्तव्य एकमेकांसमोर उभे ठाम होते. दिवसेंदिवस आमच्यातील जवळी आणि भावनांचा हा एक कोणता अधिकच घट्ट होत चालला होता. घरात वावरताना एकमेकांना लागलेला अनपेक्षित स्पर्श, नजरेतून होणारा मुखसंवाद आणि मनात चाचवलेलं प्रचंड आकर्षण एका वेगळ्या सुप्त थरारने भरलेलं असायचं. मनात भावाविषयीची टोचणी असायची, पण वहिनीचे ते सुंदर रूप आणि त्यांची माझ्याकडून असलेली प्रेमाची अपेक्षा समोर आली की माझे सगळे विचार गळून पडायचे. आणि अखेर तो दिवस आला, ज्या दिवशी आमच्या संयमाची खरी कसोटी लागणार होती. पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासूनच आकाश काळकुट्ट ढगांनी लढलेलं होतं आणि दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नशिबाचा खेळ असा मोठा भाऊ आनंद 2 दिवसांच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता आणि आई वडीलही एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी शेजारच्या खावी गेले होते. पावसामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं होतं. संपूर्ण मोठ्या घरात मी आणि सायली वहिनी दोघेजण होतो. संध्याकाळ झाली तसा पावसाचा जोर आणखी वाढला. विजांचा कडकडा आणि वाऱ्याचा वेग एवढा होता की खिडक्यांची तावधान थरथरत होती. 8 वाजले असतील आणि अचानक संपूर्ण भागातील लाईट गेली. सगळीकडे गडद अंधार पसरला. मी माझ्या खोलीतील मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या उजेडात बसलो होतो. अचानक बाहेर जोरात वीज कडकली आणि त्या
पाठोपाठ माझ्या खोलीच्या दारावर थाप पडली. मी धावत जाऊन दार उघडलं तर समोर साहिली वहिनी उभ्या होत्या. अंधारामुळे त्यांनी हातात एक मेणबत्ती पकडली होती. मेणबत्तीच्या ते पिवळसर मंद प्रकाशात वहिनीच रूप कमालीत सुंदर दिसत होतं. त्यांनी हलक्या गुलाबी रंगाची मऊ सुती साडी नेसली होती आणि विजांच्या आवाजाने घाबरल्यामुळे त्यांचे श्वास वेगाने चालले होते. राहुल, खूप भीती वाटते रे. बाहेर विजांचे आवाज खूप मोठे आहेत आणि घरात दुसरं कोणी नाहीये. त्या कात्रत आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, घाबरू नका वहिनी, मी आहे नाही इथे, या आद्या या. मी त्यांना धीर देत म्हणालो. त्या खोलीत आल्या आणि त्यांनी मेणबत्ती टेबलवर ठेवली. त्या क्षणी पुन्हा एकदा प्रचंड आवाजासह वीज खडकली. त्या आवाजाने वहिनी इतक्या घाबरल्या की त्यांनी हातातली मेणबत्ती विझवली. तरी त्यांचे भान न ठेवता थेट माझ्या दिशेने झेप घेतली आणि मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या त्या अनपेक्षित मिठीमुळे मी काही क्षणासाठी स्तब्ध झालो. वहिनींनी आपले दोन्ही भाऊ माझ्या पाठीभोवती गुंडाळले होते आणि त्यांचा चेहरा माझ्या छातीवर लपवला होता. पावसाच्या गारव्यामुळे आणि भीतीमुळे त्यांचे शरीर थरथरत होतं, पण त्या थरथरटात एक वेगळीच ऊब होती. त्यांच्या ओल्या केसांचा आणि शरीराचा तो सुवास मेरे नाकात विरंगळू लागला. काही सेकंद मी तसाच उभा राहिलो, पण नंतर माझ्या हातांनी स्वतःचा ताबा सोडला. मी हळुवारपणे माझ्या हातांच्या पाठीवर ठेवले. साडीच्या मऊ कापडातून त्यांच्या शरीराची गरम ऊब माझ्या हाताला जाणवली. माझ्या स्पर्शाने वहिनीचा थरथराट थांबला, पण त्यांच्या श्वासाचा वेग आणखी वाढला. त्यांनी हळूच आपला चेहरा माझ्या छातीवर उचलला आणि वर माझ्याकडे पाहिलं. विजांच्या अधूनमधून पडणाऱ्या प्रकाशात आमची नजरांजर झाली. त्यांची ते बोलके डोळे ओले झाले होते. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक तरुण स्त्रीच्या मनात अनावर झालेली ओढ आणि माझ्याकडून असलेल्या संपूर्ण जवळगीशी अपेक्षा होती. त्यांचा चेहरा माझ्या इतक्या जवळ होता की त्यांचा प्रत्येक गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्यांनी हळूच आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला स्वतःकडे वळलं. एकांताचा हा क्षण, पावसाची ती रोमँटिक रात्र माझ्या मनातील आकर्षण उपळून वर आलं होतं. मी त्यांना आमच्यातल्या दीर्घहीनीच नात संपून आम्ही दोघे या आकर्षणा दीर्घहीनीच प्रवाहात पूर्णपणे वाहून जाऊ. आम्ही दोघे, वहिनींनी आपले डोळे मिटवले आणि त्या स्वतःला माझ्या स्वाधीन करायला पूर्णपणे तयार झाल्या. त्यांची जवळी मला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात होती, पण त्या अंधाऱ्या खोलीत विजांच्या लखलखाटात आणि पावसाच्या गडगडाटात वेगवेळ जणू पूर्णपणे थांबली होती. वहिनींनी स्वतःला माझे स्वाधीन केलं होतं. त्यांचा चेहरा माझ्या इतक्या जवळ होता की आमच्या दोघांच्या उष्ण श्वासांची एकमेकांना जाणीव होत होती. माझ्या हातांनी त्या पाठीवरची पकड आधी घट्ट केली. तो क्षण असा होता, तिथे एक लहानशी चूक आमच्या आयुष्यातला एक वेगळाच वळणावर घेऊन जाऊ शकत होती. माझ्या मनातील रक्ताची सळसळ आणि समोर असलेलं ते सुंदर सौंदर्य मला पूर्णपणे वाहून जाण्यास प्रवृत्त करत होतं. मी त्याच्या आणखी जवळ जाणार इतक्यात अचानक बाहेर पुन्हा एकदा खूप जोरात वीज खडकली. त्या प्रकाशाच्या तीव्र होतात खोलीच्या भिंतीवर लावलेला एक मोठा फोटो माझ्या नजरेत पडला. तो आमच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो होता. त्या फोटोच्या मध्यभागी माझा मोठा भाऊ आनंद आणि नेहमीचा निष्पाप आणि निर्मळ हसू चेहऱ्यात ठेवून उभा होता. त्याचा तो साधा सरळ चेहरा पाहता जणू माझ्या अंगात कोणीतरी थंड पाणी ओतलं. मला एकाकी भास होता की तो दादा माझ्याकडे अत्यंत विश्वासाने पाहतोय. तोच दादा ज्याने लहानपणापासून स्वच्छ उपाशी राहून मला चांगल्या शाळेत शिकवलं, जो माझ्यावर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो आणि ज्याने लग्न झाल्यावर आपली इतकी सुंदर बायको आणि संपूर्ण घर माझ्या विश्वासावर सोडलं होतं. माझं मन एकदम शून्य झालं. माझ्या आतल्या विवेकबुद्धीने मला जोरदार हलवून जाग केलं. राहुल बोलतो, हे काय करतोस? वहिनी भावनैतिक दृष्ट्याने कमजोर आहेत, पण म्हणून तू तुझ्यासारख्या सख्खा भावाचा विश्वासात करणार का?
जर आज तू या आकर्षणाला बळी पडलास, तर तू आयुष्यभर स्वतःच्या नजरेत नजर मिळवू शकणार नाहीस. मी एक मोठा विश्वास घेतला आणि स्वतः संयमाने स्वतःला मागे घेतलं. माझ्या मनावर दगड ठेवून मी हळुवारपणे वहिनींच्या माझ्या मिठीतून बाजूला केलं. वहिनींनी आश्चर्याने आपले डोळे वदनले उघडले. त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच रोमांस आणि ओढ होती, पण माझ्या चेहऱ्यावर वरचे गांभीर्य भाव पाहून त्या थोड्या संकोचल्या. मी त्यांचा गोळा मऊ हात माझ्या दोन्ही हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांत, "वहिनी, तुम्ही खूप सुंदर आहात. या जगातल्या कोणत्याही पुरुषाच मन तुमच्यावर जडेल इतक अप्रतिम रूप आहे. मन तुम्हाला लाभलंय. पण वहिनी, मी राहुल आहे, तुमचा धीर. आणि आनंद दादा माझा सक्का मोठा भाऊ आहे." माझे शब्द ऐकताच वहिनीच्या चेहऱ्यावरचा तो रोमॅन्टिक रंग उडाला आणि त्यात लगी एक भावनिक जाणीव निर्माण झाली. वहिनी दादा स्वभावाने खूप साधे आहेत. कदाचित त्यांचा जगातल्या चालाक्यात किंवा तुमच्या मनातील भावना वेळेवर समजून घेता येत नसतील, पण त्याचा जीव फक्त तुमच्यात अडकला आहे. ते जगातील सर्वात निष्पाप माणूस आहे. जर आज आम्ही या एकांताचा फायदा घेऊन काही चुकीचं पाऊल उचललं, तर आम्ही दादांच्या त्या पवित्र विश्वासाचा खून करू. आणि मला खात्री आहे त्यानंतर तुम्ही किंवा मी, आपण दोघेही कधीच सुखाने जगू शकणार नाही. मी अत्यंत भावूक होऊन त्यांना समजावलं. माझं बोलणं ऐकताच वहिनीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. त्यांना तीव्रतेची जाणीव झाली की त्या भावनेच्या आभारात काय करणार होत्या. त्यांनी स्वतःचा चेहरा दोन्ही हाताने लपवला. "मला माफ कर राहुल, माझ्याकडून खूप मोठी चूक होणार होती. मी या घरात स्वतःला खूप एकटी समजत होते आणि तुझ्या साधेपणाला, तुझ्या रूपाला मी चुकीच्या नजरेने पाहत गेले. पण आज तुम्हाला आणि या घराला एका मोठ्या विनाशापासून वाचवलंस." वहिनी हुंदके देत म्हणाल्या. मी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणालो, "वहिनी, माफी मागू नका. उलट मी तुमचा आदर करतो. आजपासून आपलं नात फक्त धीर आणि वहिनीच नाही, तर दोन चांगल्या मित्राचा असेल. तुम्हाला जेव्हा कधी एकट वाटेल, तुम्ही माझ्याशी हक्काने बोला आणि आपण दोघं मिळून दादालाही बदलूया, त्यांनाही संसारातल्या या सुंदर गोष्टी शिकूया." सगळा ताण हलद ऐकताच वहिनीच्या मनावरचा हलका झाला. त्यांच्या डोळ्यातील ती आकर्षणाची जागा आता एका अत्यंत पवित्र आदर आणि प्रेमाने घेतली होती. त्या रात्रीनंतर आमचं घर पूर्णपणे बदलून गेलं. वहिनीने आनंद दादाला आणखी समजून घ्यायला सुरुवात केली. त्याच्या साधेपणातच आपलं सुख शोधलं आणि माझ्या मनातही वहिनीबद्दल एक अतिशय पवित्र आजारात स्थान निर्माण झालं. आम्ही एका चुकीच्या आकर्षणावर मात करून कुटुंबाचा विश्वास आणि नात्याची पवित्रता कायमची जपली.